Hello dear students, today we are going to discuss about ATP, the energy currency. जसं की लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं ATP हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता ॲक्च्युली ATP एनर्जी प्रोड्यूस होते, जसं आपण खाल्लेल्या फूडपासून जी एनर्जी प्रोड्यूस होते इट इज इन द फॉर्म ऑफ ATP वगैरे आपण शिकलो आहे. पण आज आपण बघणार आहे की ही ATP एनर्जी जनरेट होते म्हणजे एक्झॅक्टली काय होतं. Okay, so let us see first the structure of this ATP molecule. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय बघितलं की वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत, एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते 3 स्टेप्समध्ये होतं. ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि ETC चेन रिॲक्शन जी आहे ती. ह्या 3 प्रोसेसेसमध्ये 38 ATPचे मोलिक्युल्स फॉर्म होतात फ्रॉम सिंगल ग्लुकोज मोलिक्यूल. हे आपण शिकलो बरोबर. आता हे 38 ATPचे मोलिक्यूल फॉर्म होतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ते बघूयात. सगळ्यात आधी आपण बघू ह्या ATP हा जो मोलिक्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर तो कसा फॉर्म होतो. तर बघा स्टुडंट्स, ह्याचा पहिल्यांदा लॉंग फॉर्म मी तुम्हाला जसं सांगितलं ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजेच ह्याच्यात 3 फॉस्फेट मोलिक्युल्स आहेत आणि एक ॲडिनोसिन ग्रुप आहे. आता हा ॲडिनोसिन ग्रुप म्हणजे काय किंवा तो कसा फॉर्म होतो तर बघा, ॲडिनोसिन हा जो ग्रुप आहे तो ॲक्च्युली लास्ट टाइम तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये DNAचं स्ट्रक्चर शिकलाय बरोबर. त्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की प्युरिन्स, पायरिमिडिन्स हे नायट्रोजन बेसेस असतात. वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस आपण बघितले. ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हा जो पार्ट आपण 9th स्टँडर्डमध्ये बघितलेला होता तो थोडासा रिकॉल करा. त्या जे 4 नायट्रोजन बेसेस आहेत त्यापैकी जो नायट्रोजन बेस दॅट इज ॲडेनिन तुम्हाला आठवत असेल तर तो ॲडेनिन हा नायट्रोजन बेस जेव्हा रायबोज नावाच्या शुगरशी विच इज अ पेंटोज शुगर, पेंटोज म्हणजे 5 कार्बन मोलिक्यूल असणारी शुगर, ॲडेनिन आणि हा पेंटोज शुगर जी आहे ते जेव्हा कंबाईन होतात तेव्हा जे मोलिक्यूल फॉर्म होतात त्याला म्हणतात ॲडिनोसिन. याचं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवते, तुमच्या टेक्स्टबुकपेक्षा एकदम सोपं आहे. हीच जी आत्ता मी डायग्रॅम काढणार आहे ती तुम्ही एक्झाममध्ये काढलीत तरी तुम्हाला इझी आहे, लक्षात ठेवायला पण सोपी आहे. सो हा ॲडिनोसिन हा जो मोलिक्यूल आहे तो कसा फॉर्म झाला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर आपला ॲडेनिन हा ॲडेनिन मोलिक्यूल आहे एक. दिस इज 1 ॲडेनिन मोलिक्यूल. याला जेव्हा आपली रायबोज शुगर ही जी पेंटोज शुगर आहे म्हणजेच 5 कार्बन असणारी शुगर, हे 5 वेगवेगळे कार्बन आहेत त्याच्या एका एंडला हा ॲडेनिन ग्रुप जॉईन झाला. दिस इज पेंटोज शुगर. ह्याला रायबोज शुगर किंवा पेंटोज शुगर म्हणू आपण, ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. याचा फॉर्म्युला आपण सांगू शकतो C5H10O5. सो हा ॲडेनिन ग्रुप ही रायबोज शुगर दोन्ही मिळून कंबाईन झाले आणि तयार झाला आपला ॲडिनोसिन ग्रुप. आलं लक्षात. ॲडिनोसिन आहे. आता ट्रायफॉस्फेट, ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे फॉस्फेट ग्रुप आहे. सो या रायबोज शुगरच्या एका एंडला हे 3 फॉस्फेटचे मोलिक्युल्स एकमेकांना जोडले गेलेले आहेत. आता ह्या फॉस्फेट ग्रुपमध्ये जे बॉन्ड्स आहेत स्टुडंट्स, इथे मी तुम्हाला हे 3 फॉस्फेट, हा एक फॉस्फेट ग्रुप, हा दुसरा फॉस्फेट ग्रुप, हा तिसरा फॉस्फेट ग्रुप, इथे तुम्हाला हे बॉन्ड्स दिसतील. त्यापैकी हे जे 2 बॉन्ड्स आहेत हे लो एनर्जी असणारे बॉन्ड्स आहेत आणि हा जो बॉन्ड आहे इट इज हाय एनर्जी बॉन्ड. आलं लक्षात. सो हे झालं आपलं स्ट्रक्चर ATP या मोलिक्यूलचं. ॲडिनोसिन म्हणजे हा पार्ट, 3 फॉस्फेट हा पार्ट. 3 फॉस्फेट ग्रुपमध्ये किंवा 3 जे फॉस्फेट मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये पण 2 प्रकारचे बॉन्ड्स दिसतात इथे. हे बॉन्ड्स लो एनर्जी म्हणजे जेव्हा हे बॉन्ड्स ब्रेक होतील तेव्हा त्यांच्यापासून रिलीज होणारी एनर्जी ही लेस असणार. वाईल
हा जो बॉन्ड आहे ह्या 2 फॉस्फेट ग्रुप्समध्ये असणारा हा जो बॉन्ड आहे दिस इज हाय एनर्जी बॉन्ड. हा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा मोर अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे ती रिलीज होणार. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चर ऑफ ATP मोलिक्यूल. आता मी जसं तुम्हाला सांगितलं हा जो बॉन्ड आहे तो जेव्हा ब्रेक होतो म्हणजे जी एनर्जी आहे म्हणतो ना आपण ATP जी एनर्जी आहे दिस एनर्जी इज स्टोअर्ड इन दीज बॉन्ड्स अँड वेन दीज बॉन्ड्स ब्रेक देन द एनर्जी इज रिलीज्ड की ज्याला आपण ATP म्हणतो. म्हणजेच या ATP मोलिक्यूलमध्ये असणारे फॉस्फेट ग्रुपमधले बॉन्ड्स जेव्हा ब्रेक होतात तेव्हा त्या बॉन्डच्या ब्रेकिंगमधून एनर्जी रिलीज होते आणि ती एनर्जी युटिलाइज केली जाते फॉर आवर बॉडी ॲक्टिव्हिटीज. हे स्ट्रक्चर लक्षात आलं तुमच्या. सो हे तुम्हाला नोट विचारली जाते ATP एनर्जी करन्सी आहे हे एक्सप्लेन करा किंवा स्ट्रक्चर ऑफ ATP मोलिक्यूल काय आहे. तर मी आत्ता जे सांगितलं की दिस ATP इज नथिंग बट ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इट इज अ टाईप ऑफ एनर्जी. Energy is stored in the bonds which are present in the phosphate group or phosphate molecules. This ATP is formed by adenosine group and to which 3 phosphate groups or 3 phosphate molecules are attached. Now this adenosine group is formed when one adenine which is purine. लास्ट इयरचे प्युरिन पायरिमिडिन्स आठवा. हा जो प्युरिन हा नायट्रोजिनस बेस आहे त्या ॲडेनिन ह्या नायट्रोजिनस बेसला जेव्हा 5 कार्बन असणारी पेंटोज शुगर जिचं नाव आहे रायबोज शुगर ती अटॅच होते दॅट टाइम ॲडिनोसिन ग्रुप इज फॉर्म. टू दिस ॲडिनोसिन ग्रुप 3 फॉस्फेट मोलिक्युल्स गेट अटॅच्ड. There are energy bonds which are present in between these phosphate groups. Whenever these bonds break, they release energy. These are low energy bonds and this is high energy bond. म्हणजेच याच्यातून हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल मोर एनर्जी रिलीज होणार, हा बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल लेस एनर्जी रिलीज होणार असा त्याचा अर्थ आहे. हे स्ट्रक्चर झालं ATPचं. आता आपण जी कालपासून जी पूर्ण एरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस शिकलो बघा. त्याच्यावरती बेस्ड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक डायग्रॅम आहे आणि ती डायग्रॅम एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. फिल इन द ब्लँक किंवा ती फ्लो चार्ट एक दिला आहे आणि तो फ्लो चार्ट कंप्लीट करायला तुम्हाला विचारला जातो. आता तो चार्ट एक सोप्या ट्रिकचा यूज करून किंवा कशा पद्धतीनं तयार करायचा, पाठांतर कुठेही करायचं नाही आहे, तर तो चार्ट कसा तयार करायचा ते बघूयात. आता आपण काय शिकलोय बघा. कालची पूर्ण पहिल्यांदा ग्लायकोलिसिसची प्रोसेस आठवा ज्याच्यामध्ये सुरुवात कुठून होते तर आपले जे कार्बोहायड्रेट्स नॉर्मली ही जी एनर्जी तयार होते त्याच्या आधी त्याचं ग्लुकोज असतो ना त्या ग्लुकोजपासून ही एनर्जी फॉर्म होते. म्हणूनच जे कार्बोहायड्रेट्स हे आपल्या एनर्जीचे मेन सोर्स आहेत. सो एरोबिक रेस्पिरेशनचा जो मेन पार्ट आहे इट स्टार्ट्स विथ द कार्बोहायड्रेट्स. सो मी इथे लिहिलं कार्बोहायड्रेट्स. आता ह्या कार्बोहायड्रेट्सचं काय होतं तर ग्लायकोलिसिस होतं. आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आपण पॉईंट्स बघितलेले होते ते आठवा. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्या कार्बोहायड्रेट्स पासून एनर्जी मिळवण्याची पहिली स्टेप आहे आपली ग्लायकोलिसिसची. सो ते मी इथं लिहिलं. आता ह्या ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं तर त्या कार्बोहायड्रेट्सपासून पायरुविक ॲसिड तयार होतं की नाही. सो इथं नेक्स्ट स्टेपला मी लिहिलं पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन पुढे कशात होतं रे, पुढे त्याच्यापासून फॉर्म होतो ॲसिटिल कोएन्झाईम ए. सो आपली नेक्स्ट स्टेपमध्ये मी लिहिलं ॲसिटिल कोएन्झाईम ए. आता या ॲसिटिल कोएन्झाईम एचं क्रेब्स सायकलमध्ये त्याच्यापासून एनर्जी फॉर्म होणार आहे बरोबर. सो इट अंडरगोज किंवा त्याच्यापासून त्याची पुढची स्टेप आहे क्रेब्स सायकल आणि मग इन दिस क्रेब्स सायकल एनर्जी प्रोड्यूस होते इन द फॉर्म ऑफ ATP आणि त्या एनर्जी सोबतच त्याच्याबरोबर 2 बाय प्रोडक्ट फॉर्म होतात दॅट इज CO2 अँड वॉटर. सो आपण इथे लास्ट स्टेपमध्ये काय लिहिलं CO2 प्लस वॉटर प्लस एनर्जी.
हीच तुमची मेन जी प्रोसेस आहे एरोबिक रेस्पिरेशनची, की जेव्हा कार्बोहायड्रेटपासून एनर्जी फॉर्म होते त्याच्या ह्या स्टेप्स आहेत. इथं पाठांतर करायचं नाही, ही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. हे फिल इन द ब्लँकसाठी किंवा चार्ट कंप्लीट करा, कंप्लीट द फ्लो चार्ट असे जे क्वेश्चन्स असतात की नाही तिथे हे विचारलं जातं. सो कार्बोहायड्रेट्स, त्याच्यापासून एनर्जी मिळवण्याची पहिली स्टेप ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिसमध्ये याच्यापासून पायरुविक ॲसिड तयार होतं, जे 3 कार्बन असणारं जे मोलिक्यूल आहे. त्याच्यापासून ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म होतो. तिथून ते मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, जिथे क्रेब्स सायकल जी आहे ती सायक्लिक प्रोसेस होते आणि मग त्याच्या थ्रू फायनल एनर्जी तयार होते आणि त्या एनर्जीबरोबरच हे 2 बाय प्रोडक्ट्स तयार होतात, दॅट इज CO2 अँड वॉटर. असं समजून घेऊन जेव्हा तुम्ही हे तयार कराल तेव्हा तुम्हाला हे जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतं. आता हे झाले कार्बोहायड्रेट्सच्या बाबतीत. बट जेव्हा आपण उपवास करतो किंवा आपल्याला सफिशियंट फूड इनटेक जेव्हा नसतो, तर असं होत नाही ना की लगेचच आपली एनर्जी डाऊन होते किंवा लगेचच आपल्याला अगदी सलाईन लावावं लागतं. तरी देखील आपली बॉडी सर्वाईव्ह होते थोड्या वेळ, थोडे दिवस. मग तेव्हा काय होतं की जेव्हा आपल्या बॉडीला इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेटचा सप्लाय होतो, जेव्हा कार्बोहायड्रेट रिच फूड कमी खाल्लं जातं, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये असणारे जे लिपिड्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत त्यांच्यापासून ही एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. सो इथे मी लिहीन लिपिड्स आणि या साईडला लिहीन प्रोटीन्स. आपण जेव्हा व्यवस्थित जेवण घेतो, आपलं डाएट प्रॉपर जेव्हा असतो, आपल्या डाएटमध्ये पण जर तुम्ही बघितलं असेल तर मॅक्झिमम पोर्शन हा कार्बोहायड्रेटचा असतो. राईस, रोटी, हे सगळे जे घटक आहेत ते कार्बोहायड्रेट्सचा सोर्स आहेत. शुगर किंवा जे गोड असतं आपण जे खातो त्या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स. बट जेव्हा तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स कमी असतात किंवा फास्टिंग आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेस काय होतं, तर आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड्स आहेत किंवा ज्याला आपण फॅट्स जे म्हणतो, तर त्या लिपिड्स आणि प्रोटीन्स यांच्यापासून एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस ही होते. आता तिथं काय होतं, जेव्हा लिपिड्सपासून एनर्जी प्रोडक्शन होतं तेव्हा ह्या लिपिड्सचं कन्व्हर्जन आधी फॅटी ॲसिड्समध्ये केलं जातं आणि प्रोटीन्स जर असतील तर त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन अमायनो ॲसिड्समध्ये केलं जातं. लिपिड्स, फॅटी ॲसिड, प्रोटीन, अमायनो ॲसिड. लक्षात राहील, फॅटी ॲसिड, अमायनो ॲसिड. लिपिडपासून फॅटी ॲसिड, प्रोटीनपासून अमायनो ॲसिड. आता हे जे तयार झालेले फॅटी ॲसिड आणि अमायनो ॲसिड्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन अगेन होतं इंटू ॲसिटिल कोएन्झाईम ए. याच्यापासून पण ॲसिटिल कोएन्झाईम ए फॉर्म होतो. म्हणजे इथं जे पायरुविक ॲसिड, हे तिन्ही प्रकारचे ॲसिड्स आहेत बघा. कार्बोहायड्रेटपासून मिळालं पायरुविक ॲसिड, लिपिडपासून फॅटी ॲसिड, प्रोटीनपासून अमायनो ॲसिड. ह्या तिन्ही ॲसिडचं जे कन्व्हर्जन आहे ते ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. हे कधी होतं, लिपिड आणि प्रोटीनचं कन्व्हर्जन इंटू अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड, जेव्हा इनसफिशियंट अमाऊंट ऑफ फूड किंवा फास्टिंग कंडिशनमध्ये आपण असतो तेव्हा. जेव्हा कार्बोहायड्रेटचा सप्लाय कमी होतो त्यावेळेसच हे डायजेशन आपल्याला दिसून येतं. आणि मग अगेन सेम सायकल फॉलो होते की लिपिड, फॅटी ॲसिड, ॲसिटिल कोएन्झाईम ए, ते परत क्रेब्स सायकल फॉलो करणार आणि मग परत एनर्जी फॉर्म झाली. सेम हॅपन्स इन केस ऑफ प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स, ॲसिटिल कोएन्झाईम ए, क्रेब सायकल आणि CO2 अँड एनर्जी. असा हा चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे जो खूपच महत्त्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तो लक्षात कसा ठेवायचा, तर ह्या पद्धतीनं तयार करायचं आहे. पाठ कुठेही करायचं नाही. एखादा जरी वर्ड आठवायचा राहिला, विसरला की मग सगळंच ब्लँक होऊन जातं पुढं. सो सायन्समध्ये अंडरस्टँडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही झाली आपली एरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. ATP वरती जर क्वेश्चन विचारला तर ही सांगाल माहिती. शिवाय मी तुम्हाला ओरली ह्याच्यावरती इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती तुम्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहाल की हा ॲडेनिन कसा, ॲडेनिन आणि रायबोज जोडून ॲडिनोसिन कसा तयार झाला, फॉस्फेट ग्रुप, जी मी माहिती एक्सप्लेन केली ती माहिती तुम्हाला खाली नोट्सच्या फॉर्ममध्ये लिहायची आहे. ही डायग्रॅम तुम्हाला काढून त्याच्या खाली ती इन्फॉर्मेशन लिहायची.
आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट ATP अँड एरोबिक रेस्पिरेशन. आता इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अशाच प्रकारे अनएरोबिक रेस्पिरेशन कसं होतं तो पार्ट आहे तो बघूयात.